थोडासा जास्त वेळ घेताय प्लीज. आणि इथे वेळेचे देखील नियम असतात. ऑफिशियल कॉल या ठिकाणी येतोय. स्टार्ट द मॅच. पहिल्या 4 ओव्हरसाठी 20 मिनिटांचा अवधी असेल. फर्स्ट बॉल वेगवान, आउटसाइड द ऑफ स्टंप, टेम्परामेंट, खऱ्या अर्थाने माइंडसेट अगदी क्लिअर आहे. विकेट पेक्षा जास्त डॉट बॉल कडे लक्ष आहे. निर्धाव चेंडूने सांगता झाली आहे. सुरुवात झाली आजच्या दिवसाची चांगली बॉलिंग, उल्लेखनीय कामगिरी याची रायगड प्रीमियर लीग मध्ये राहिली आहे, परंतु तेवढाच दर्जेदार बॅट्समन देखील आहे सुबोध भोसले, परंतु चकवलाय. लगातार 2 चेंडू निर्धाव. चांगली सुरुवात चौक टीमची. गुडलेन वरती चेंडू हाताळतोय, फेक करतोय, त्यानंतर थोडासा चेंडूने घेतलेला बाउन्स आणि दोन्ही बॉल वरती उभं ठेवलाय, परंतु यावेळेस मात्र थोडासा शफल झाला, ओळखला गोलंदाजाला त्याने आणि ऑन साइडला खेळून काढला बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोन मध्ये. तिसऱ्या बॉल वरती धावसंख्येचा होतोय श्री गणेशचा. बॉल सीमा पार, येतोय चौकार. आणि डीजे ऑपरेटर मला वाटतं चेतन या ठिकाणी आहेत. त्यांनी देखील सुरुवात केली आहे छत्रपतींचं गाणे लावून आणि इथे सुबोध भोसलेचा हात तडाखा. 2 बॉल निर्धाव, परंतु नंतरच्या 2 बॉल वरती तडाखा. पहिला आलाय चौकार आणि त्यानंतरचा हा षटकार. म्हटलं होतं गोलंदाज जरूर चांगला आहे, परंतु तेवढाच ताकदीचा बॅट्समन देखील आहे. आणि कर्णधार सचिन मते आपण पाहतोय मिड ऑफ मध्ये आहेत, ते मात्र थोडासा कान मंत्र देत आहेत. त्यांना देखील या मॅचचं महत्व माहिती आहे आणि आता मात्र लय गवसली आहे. वाईड यॉर्करचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आणखी एक. आणखी एक चांगला फटका. शफल झाला ऑन साइडला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. हा येतोय दुसरा षटकार आणि मला वाटतं षटक या ठिकाणी संपलं. पॉवर प्ले मध्ये धावा आल्या त्या 16 धावा. पहिलं षटक या ठिकाणी संपलं. चला बॉल द्यायचे आहेत मैदानामध्ये. पहिल्या षटकामध्ये 3 डॉट बॉल आले, परंतु 3 बॉल वरती मोठे प्रहार केले सुबोधने. 16 धावा लागल्या धावफलकावरती. बिनबाद हा शब्द महत्वाचा असेल. हिरव्या पताका आपण पाहतोय चौफेर मैदानाच्या आणि खऱ्या अर्थाने स्वयंसेवक देखील आहेत. आपण आपली जागा घ्यायची. आज शेवटचा दिवस आहे. सर्व चिमुकले खऱ्या अर्थाने आसरेवाडी टीमचे हे भविष्य, पुढचे सर्व शिलेदार आपण यांना क्रिकेट टीम मध्ये पाहू, परंतु आता ते स्वयंसेवकाच्या भूमिकेमध्ये आहेत. चला आपण चौफेर या ठिकाणी जायचंय आणि टाइमपास कसा होणार नाही याच्याकडे आपण लक्ष द्यायचंय. बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. वरद विनायक क्रिकेट टीम आसरेवाडी असेल, त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळ आसरेवाडीचे त्यांनी बरीचशी मेहनत घेतली आणि या मेहनतीचा खऱ्या अर्थाने मोबदला आपण या मैदानावरती पाहतोय. पहिली मॅच, पहिलं षटक संपलं. धावफलकावरती बिनबाद 16 लागल्यात. दुसरं षटक घेऊन स्वतः नैनेश पवार, ज्याच्या नावाने अंबिका चौक टीम ओळखली जाते. इथे चेंडू हवेमध्ये, संधी आहे
पण तो वॅकेट झोन आहे, जोपर्यंत क्षेत्ररक्षक जाईल तोपर्यंत येईल सिंगल. थोडासा फंबल झाला परंतु सुबोधने थांबवलाय. बराचसा फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू सुबोध भोसले. त्याच्या बॅट मधून 16 धावा आपण पाहतोय. पहिल्या बॉल वरती 100चा स्ट्राईक रेट ठेवून एक बॉल वरती 1 रन करून नॉन स्ट्राईकला आता उभा आहे तो शुभम निकालजे. स्ट्राईक रोटेशनची भूमिका ठेवली आहे त्याने. सचिन मते असतील, नैनेश पवार, उत्कर्ष मते, एक्सपिरियन्स्ड प्लेयर आपण पाहतोय या टीम मध्ये आणि उर्वरित सर्व यंगस्टर घेऊन त्यांना कुठेतरी संधी देण्याचं काम करतोय उत्कर्ष. नवनवीन खेळाडू या टीम मध्ये आपण पाहतोय. सुबोध साठी राऊंड द विकेटने नैनेश पवार पुन्हा एकदा तयार आहे. फुलरलेनचा बॉल यावेळेस मात्र स्टेअर केलाय. फिल्डर आहे नवनीत त्या ठिकाणी. आणखी एक ऑलराऊंडर प्लेयर, एक चांगला खेळाडू. अंबिका चौक टीमचा खूप चांगली फिल्डिंग त्याची. या बॉल वरती देखील येईल सिंगल. खरं अर्थी नैनेश थोडासा इंजर्ड आपण पाहतोय परंतु नैनेशची उपस्थिती या टीम मध्ये खूप महत्वाची आहे. जोपर्यंत नैनेश आहे विरोधी टीमला कुठेतरी थोडासा विचार करून खेळ करावा लागतो, मग बॅटिंग असो किंवा बॉलिंग असो. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल यावेळेस देखील लॉफ्ट केलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. या बॉल वरती देखील येईल सिंगल. पहिल्या ओव्हर मध्ये 16 धावा आल्या. पॉवर प्लेचा कुठेतरी मार बसला आणि त्याचं कमबॅक करण्यासाठी कुठेतरी त्याची भर काढण्यासाठी नैनेशचा हा प्रयत्न. 3 बॉल वरती 3 सिंगल आल्यात. 19 धावा लागल्या धावफलकावरती बिनबाद 19. एक चांगली सुरुवात वरोसे टीमची आणि पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सुबोध भोसले. चांगला बॉल यावेळेस पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न. आउटसाइड द ऑफ स्टंप. चेंडू जाऊन मात्र शरीरावरती आदळला. कोणती धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. धावफलक त्याच ठिकाणी स्थिरावलंय. बघा एका बाजूला आपण पाहतोय, मी बराचदा उल्लेख केला की सचिन मते असतील त्याचबरोबर नितीन तवले कोणत्याही क्षेत्रामध्ये ते कमी नाहीयेत. सामाजिक असो, शैक्षणिक असो, क्रीडा क्षेत्र असो, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांची खऱ्या अर्थाने कुठेतरी योगदान देण्याची कामगिरी राहिली आहे. यावेळेस फक्त दिशा दिली आहे बॉलला आणि कव्हर झोन मध्ये येतोय हा चौकार. रनच्या मदतीने आपण पाहतोय 23 धावा लागल्या धावफलकावरती. फुल टॉस बॉल यावेळेस ऑन साइडला घेऊन काढलाय परंतु कनेक्शन मात्र तेवढं चांगलं नाहीये. फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव येईल या बॉल वरती. 24 धावा धावफलकावरती आपण पाहतोय आणि दुसरं षटक मला वाटतं या ठिकाणी संपलंय आणि 12.00 ची सरासरी राखली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा आल्या. कुठेतरी दबाव होता, तो दबाव मात्र थोडासा रिलीज करण्याचं काम केलंय नैनेशनी. 16 धावा पहिल्या ओव्हर मध्ये आल्या आणि आता 8 धावा खर्च केल्यात त्या नैनेशने. जे ग्रुप ग्रामपंचायत लोदिवलीचे सरपंच आहेत नितीनजी तवले आणि वरोसे टीमचे ते कर्णधार देखील आहेत. म्हणून मी म्हटलं की कोणत्याही क्षेत्रामध्ये शिलेदार कमी नाहीयेत. सामाजिक क्षेत्र असो, राजकीय क्षेत्र असो किंवा कला क्रीडा, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये त्यांचं कुठे ना कुठे योगदान राहिलंय. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सचिनजी मते ग्रुप ग्रामपंचायत चौकचे माजी उपसरपंच राहिलेत. त्याचबरोबर रायगड जिल्हा आगरी सेनेचे ते अध्यक्ष आहेत आणि आता क्रिकेटमध्ये देखील खूप चांगले योगदान स्वतः कर्णधार चौक टीमचे ते आहेत. दोन्ही शिलेदार खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण लढत या मैदानावरती आपण या दोन टीम मध्ये पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन साठी आपण पाहतोय फील्ड रेस्ट्रिक्शन्स, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट, लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषा सजवली आहे. नैनेश पवार एक प्रमुख खेळाडू चौक टीमचा. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय साहिल चौधरी ज्याने पहिलं षटक फेकलं. थोडंसं महाग त्याचं षटक आपण पाहिलं. 16 धावा त्याच्या ओव्हर मध्ये आल्या परंतु आता
तिसरं षटक देखील त्याच्या वाट्याला आलंय. वैयक्तिक कोट्यातील हा दुसरा त्याचा स्पेल आपण पाहतोय. आउटसाइड द ऑप्शन, परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर. ऑफिशियल्स या ठिकाणी सांगतील व्हाईट बॉल. अवांतरची धाव या ठिकाणी वाढली जाईल. अवांतरच्या मदतीने आपण पाहतोय धाव संख्येमध्ये थोडासा बदल. धाव फलकावरती धावा लागल्यात त्या 25. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका. चेंडू हवेमध्ये. डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी. एक सिंगल कंप्लीट केली. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आणि या बॉल वरती धावा येतील 2. अंकुशजी कदम या ठिकाणी उपस्थित आहेत. शिरवलीचे अंकुश कदम यांना विनंती असेल की या आपण व्यासपीठावरती. आपलं सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. बॉलला डीप मध्ये आहे फिल्डर. लॉंग ऑन मध्ये सोपा झेल होता, परंतु तो झेल मात्र सुटलाय आणि बॉल जातोय सीमा पार. येतोय हा षटकार. या चुका महागात पडू शकतात. प्रमुख खेळाडू आहे सुबोध. सुबोधचा एक सोपा झेल होता. डीप मध्ये फिल्डर. लॉंग ऑन मध्ये अगदी हातात झेल होता, परंतु तो झेल सुटला. षटकार देखील आला. या 6 धावांपेक्षा जास्त महत्व विकेटचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा प्रयत्न खूप चांगला होता, परंतु इथे सिंगल येईल. संधी पुन्हा एकदा निर्माण केली होती साहिलने. 2 बॉल वरती 2 झेल पकडण्याची, परंतु नशिबाची साथ आहे सुबोधच्या बाजूने. चांगली बॅटिंग तो करतोय. नशीब देखील साथ देतोय. 2 झेल त्याचे सुटलेत आणि आता तो नॉन स्ट्राईक एंड वरती उभा आहे. हा प्रमुख खेळाडू. प्रमुख खेळाडूला कसं आउट करता येईल याकडे लक्ष जास्तीत जास्त असतो गोलंदाजाचा, परंतु त्यासाठी एक महत्वपूर्ण घटक असते ती क्षेत्ररक्षकाची साथ. ती साथ जर लाभली नाही तर बऱ्याचशा टीम स्पर्धेमधून बाहेर देखील होतात. इथे 2 झेल सुटलेत त्या सुबोधचे. आपल्याकडे बॉल यावेळेस गती आहे. गतीचा वापर करतोय. ऑन साइडला खेळायचं होतं शुभमला. सलामीला आलाय खेळाडू, परंतु वैयक्तिक आपण त्याच्या खेळीचा विचार केला तर 2 बॉल मध्ये दोन सिंगल घेऊन आता तो तिसरा बॉल निर्धाव. 3 चेंडूंचा खेळ त्याने केलाय. 2 धावा त्याच्या वैयक्तिक धाव फलकावरती लावल्यात. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. डीप मध्ये आहे फिल्डर, परंतु वॅकंट झोन 1 बाउन्स फिल्डिंग होईल त्या ठिकाणी. या बॉल वरती येईल सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येमध्ये थोडासा बदल आपण पाहतोय. 35 धावा धाव फलकावरती. तिसरं षटक प्रोग्रेस वरती आहे. बॅटिंग पेज आपण पाहतोय. या मैदानावरती बऱ्याचशा धावा होतात, परंतु लो स्कोरिंग धावा देखील डिफेंड केल्या जातात. त्यामुळे कोणत्या क्षणी या मैदानावरती काय घडेल कोणी सांगू शकत नाही. बरेचसे मैदान असे असतात की ज्याच्यावरती हाय स्कोरिंग मॅचेस आपण पाहतो. काही मैदानावरती फक्त लो स्कोरिंग मॅच आपण पाहतो, परंतु हे असं मैदान आहे जिथे हाय स्कोरिंग मॅचेस देखील चेस होतात आणि लो स्कोरिंग मॅचेस डिफेंड देखील होतात. यावेळेस ऑन साइडला बॅकवर्ड स्कोअर लेग मध्ये पुन्हा एक झेल सुटलाय. या चुका आहेत. या चुका महागात पडतील. या चुकांमुळे कुठेतरी ही स्पर्धा सोडावी लागू शकते ती अंबिका चौक टीमला. नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा इतिहास राहिलाय. 4ही दिवसामध्ये फक्त पहिली मॅच हाय स्कोरिंग आपण पाहिली आहे. अन्यथा बाकी सर्व मॅचेस लो स्कोरिंगच्या आणि बऱ्याचशा मॅचेस त्यातील डिफेंड होताना देखील आपण पाहिल्यात. 6 बॉल मध्ये धामणी टीमला 6 धावा झाल्या नाही. मला वाटते 12 बॉल मध्ये तेव्हा 15 धावसंख्येची गरज होती. चला 3 षटक या ठिकाणी संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आपण पाहतोय त्या धावा लागल्यात त्या 36 धावा. आणि या 36 धावांमधील जर आपण वैयक्तिक विचार केला तर 3 धावसंख्येचं योगदान दिलंय शुभमने आणि उर्वरित 32 धावा आल्यात एक वाईटची. नक्कीच आमचे स्कोरर या ठिकाणी सांगतायत एक वाईटची 3 धावा शुभमच्या बॅट मधून आल्यात आणि उर्वरित 32 धावा आल्यात त्या सुबोधच्या बॅट मधून. चांगली बॅटिंग आणि याच खेळाडूचे मला वाटतं 3 झेल सुटलेत. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 17तील 12 बॉल मध्ये
आता झेल सुटल्यानंतर कशा पद्धतीने विस्फोटक बॅटिंग करतोय ते पाहायचंय. आणि कुठेतरी मला वाटतं या स्पर्धेमध्ये अर्धशतक एकही नसेल. 2 अर्धशतक आहेत, माफ करा, 2 अर्धशतक आहेत. आणि त्या लिस्ट मध्ये तिसरं नाव सुबोधचं जाईल का हा एक प्रश्नचिन्ह आहे. कारण 18 धावसंख्येची अर्धशतकासाठी गरज आहे. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा प्रमुख खेळाडू आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी क्षमता आहे आणि ती क्षमता या मैदानावरती तो सिद्ध देखील करतोय. नशिबाची साथ देखील आहे. परंतु जरी पहिल्या 3 ओव्हरमध्ये चुका झाल्या असल्या, जरी त्याचे 3 झेल सुटले असते, तरी कुठेतरी चौक टीम कमबॅक करू शकते का हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण चौक टीम मध्ये देखील बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत. नैनेश पवारच्या कुठेतरी या सानिध्यामध्ये बरेचसे यंगस्टर त्याने तयार केलेत. आणि आता बॉलिंग ट्रॅक वरती एक सिनियर प्लेयर आहेत, मला वाटतंय मनीष पवार. मनीष पवार, मनीष एक सिनियर प्लेयर आहेत. चौक टीमचा एक आक्रमक गोलंदाज आहे. आणि 12वा प्लेयर आमचा थोडासा कन्फ्युज आहे चौक टीमचा. गोलंदाजाचं नाव विचारलं तर बोलतोय मनीष तात्रे. मनीष पवार लेफ्ट हँड बॉलर, परंतु त्याच्यावरती घेतलाय हा कडा प्रहार. चेंडू सीमा पार, सुबोधचा तडाखा षटकार. आता ही प्रेशर सिच्युएशन आहे, दबाव आहे चौक टीम वरती. लेफ्ट हँड बॉलर, लेफ्ट हँड बॅट्समन, पहिल्या बॉल वरती षटकार. नेक्स्ट बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. आणि हा डॉट बॉल वाईड एक्सपेक्टेड होता बॅट्समनला, परंतु पंच मात्र अतिशय तटस्थ. पंचांकडून अगदीच चोख निर्णय या ठिकाणी आलाय. कोणती धाव नाही या बॉल वरती, डॉट बॉल येत आहे. मनीष पवार, प्रयत्न आहे या गोलंदाजाचा, चांगली बॉलिंग तो करतोय. पहिल्या बॉल वरती षटकार, त्यानंतर डॉट बॉल. इथे संधी आहे आणि पुन्हा एकदा चौथा झेल सुटलाय तो सुबोधचा. 4 झेल सुटलेत मागच्या मला वाटतंय 9 बॉल मध्ये. मागच्या 9 बॉल मध्ये 4 झेल सुटलेत सुबोधचे. आणि आता तो वैयक्तिक धावसंख्येवरती खेळतोय तो 40. 17 बॉल आणि 40 धावसंख्येवरती खेळतोय. नशिबाची साथ आहे कुठेतरी. यावेळेस पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, इथे चुकी नाहीये. 5वा झेल मात्र टिपलाय. 5वी संधी आणि 5व्या संधीचं केलंय सोनं. परंतु तरी देखील 18 बॉल मध्ये 40 धावसंख्येची एक बहारदार खेळी केली आहे ती सुबोधने. चांगली बॅटिंग. यस डीजे. थँक्यू.